Good evening, students. Today is Wednesday. It's the date today is 14th of October 2020. In our last period, I have told you to read this next poem, and I have told you to find to read or to guess the Hindi song against this song. The poem's name is We Shall Overcome. Today we are going to learn an interesting poem. The name of the poem is We Shall Overcome. Now, what is the meaning of overcome? Overcome means we will be successful, we will become successful. This is an inspirational song. ते म्हणाल की इन्स्पिरेशनल म्हणजे काय? खूप अवघड शब्द वाटतोय. इन्स्पिरेशनल म्हणजे ज्याच्यातून आपल्याला स्पिरिट मिळेल, स्फूर्ती मिळेल, ज्याला आपण मराठीत म्हणतो की स्फूर्ती गीत आहे हे. बिफोर I am going to tell you about this poem, I should tell you the background of this song. This inspirational song was used as a protest song in civil rights movement in USA. On page number 36, there is a column right up to this page. What is this column? Read this. We Shall Overcome was used as a protest song in the civil rights movement in the USA. Do you know the full form of USA? Yes, it's United States of America. The song expressed unity, determination to fight injustice and hope. This song has many versions. The well-known Hindi inspirational song Hum Honge Kamyab was based on We Shall Overcome. सगळं कळलं नसेल तरी मी मध्ये मध्ये तुम्हाला मराठीतूनही याबद्दल सांगणार आहे. We Shall Overcome इज अ प्रोटेस्ट सॉन्ग. हे एक प्रोटेस्ट सॉन्ग आहे. प्रोटेस्ट म्हणजे तुम्हाला असं माहिती की रक्षण करणारं असं हे गीत आहे, जे सिव्हिल राईट्स मूवमेंट जी USA झाली होती. साल होतं 1954 ते 1968. जवळजवळ 14 वर्ष ही मूवमेंट म्हणजे चळवळ ही केली गेली होती. आणि ही चळवळ USA म्हणजे अमेरिकेमध्ये ही चळवळ उभारली गेली होती. आता या चळवळीविषयी आपण आधी बोलूया. तर या चळवळीमध्ये हे स्फूर्तिगीत म्हणून वापरलं गेलं होतं. याचं ओरिजिन जे आहे या स्फूर्तिगीताचं ते अमेरिका आहे. आणि मग त्याचे अनेक व्हर्जन्स वेगवेगळ्या देशामध्ये निघाले. जसे की आपल्या भारतामध्ये त्याचं जे व्हर्जन निघालं ते आहे हम होंगे कामयाब, मराठीमध्ये जिंकू किंवा मरू. तुम्हाला अशा प्रकारची गीतं शोधूनही काढायची आहेत नंतर, तो अभ्यास पण आहे तुम्हाला. हे सॉन्ग जे आहे, दिस सॉन्ग एक्सप्रेस युनिटी अँड डिटर्मिनेशन. हे जे गीत आहे हे लोकांमधील ऐक्यभावना म्हणजे युनिटी दाखवत आहेत, आणि डिटर्मिनेशन म्हणजे निश्चयाची भावना, निग्रहाची भावना दाखवत आहेत. आणि हा निश्चय आणि हे ऐक्य जे आहे ते कशाबद्दल आहे? टू फाईट अगेन्स्ट इनजस्टिस, अन्यायाविरुद्ध लढा. फाईट अगेन्स्ट इनजस्टिस अँड होप, अन्यायाविरुद्ध लढा आणि आशेचं किरण दाखवणारं असं हे सॉन्ग आहे. आणि या चळवळीविषयी तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा असं मला नॉलेज द्यावंसं वाटतं, तुम्हाला सांगावंसं वाटतं. मी तुम्हाला त्याची एक फोटो पण पाठवणार आहे, तुम्ही ते वाचा पण. आता काय होती ही नागरी चळवळ? हे गीत नुसतं शिकायचं नाही आहे, तर ह्या गीतामध्ये
जी प्रत्येक ओळ आहे तिचा त्यामध्ये किती अर्थ भरलेला आहे हे तर आपण पाहणारच आहोत. पण तत्पूर्वी आपण पाहूया की ही सिव्हिल राईट्स मूवमेंट काय होती. सिव्हिल राईट्स मूवमेंट म्हणजे नागरी हक्क चळवळ. सिव्हिल म्हणजे नागरी, राईट्स म्हणजे हक्क आणि मूवमेंट म्हणजे चळवळ. त्याविषयी आता आपण बोलूया. नाउ व्हॉट वॉज दिस सिव्हिल राईट्स मूवमेंट इन USA? लेट मी टेल यू more about it. It will help you to understand this poem very well. In 1954, from 1954 to 1968, it was a non-violent mass popular movement to secure equal rights of African Americans. A large number of African people had settled in America for generations. आता ही जी चळवळ होती ती काय होती? ही एक अहिंसात्मक पद्धतीने लढली गेलेली एक चळवळ होती. जी चळवळ आफ्रिकन अमेरिकन्स लोकांनी उभारलेली चळवळ होती. आणि ही चळवळ कशासाठी होती? तर त्यांचे सिव्हिल राईट्स किंवा त्यांचे जे इक्वल राईट्स होते ते सिक्युअर करण्यासाठी, ते मिळवण्यासाठी, त्यांना हक्कांचं, राईट्स म्हणजे हक्क, त्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी ती चळवळ होती. काय होतं की गेले कित्येक जनरेशन्स, पिढ्या आफ्रिकेमधून बरेचसे लोक अमेरिकेमध्ये त्या काळी आणले गेले होते. काय होतं त्यामागचं कारण? तर ते आधी आपण पाहूया. A large number of African people had settled in America for generations. They were brought to America as slaves from Africa to work in cotton and tobacco fields in the southern states. The African children in America were denied admission in white people's school. There was segregations in interstate buses and trains also. तुम्हाला आठवत आहे जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचा लेसन आपण 5th स्टँडर्डमध्ये पाहिला होता. अगदी आठवत असेल तुम्हाला की जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर त्या काळामध्ये त्यांना शिक्षण घेण्यासाठी किती कष्ट पडले होते आपल्याला सगळ्यांना आठवत आहे. हा तोच काळ होता की ज्या काळामध्ये अमेरिकन लोक आफ्रिकेतून गुलामांच्या रूपामध्ये, म्हणजे गुलाम बनवून, आफ्रिकन लोकांना गुलाम बनवून अमेरिकेत आणत असत. कशासाठी? तर अमेरिकेतील टोबॅको अँड कॉटन फील्ड्स जे होते, म्हणजे तंबाखूची आणि कापसाची जी शेतं होती, त्या शेतामध्ये वावरायला, काम करायला मजूर म्हणून स्लेव्जच्या रूपात, म्हणजे गुलाम, स्लेव्ज म्हणजे गुलामांच्या रूपात आफ्रिकेतून खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना अमेरिकेत आणत असत. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचे जे पॅरेंट्स होते, तुम्हाला आठवत असेल, ते सुद्धा स्लेव्ज होते आणि ते सुद्धा कॉटन फील्ड्समध्ये मजूर म्हणून काम करत होते. अगदी तसंच गुलाम बनवून आणलेल्या ह्या लोकांना हे आफ्रिकेत राहत तर होते आणि मग ह्यांच्या कित्येक पिढ्या तिथे राहिल्या. एवढ्या पिढ्या राहिल्यानंतर या लोकांना वाटायला लागलं की आपल्याला सुद्धा इथे गुलाम म्हणून न वावरता आपल्याला सुद्धा इथे गोऱ्या लोकांच्या बरोबरीने आपल्याला आपले हक्क मिळाले पाहिजेत. निदान जे सामान्य हक्क आहेत, शिक्षणाचे हक्क, राहण्याचा हक्क, हा तरी मिळाला पाहिजे. तुम्हाला आठवत असेल की जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांना लहानपणी अनेक शाळांमध्ये ॲडमिशन नाकारलं होतं. केवळ का? ओनली बिकॉज ही वॉज अ ब्लॅक स्टुडंट. सो इन दोज डेज द ब्लॅक स्टुडंट्स डिनाईड to give admission in white people's school. मग हा जो साधा शिक्षणाचा हक्कसुद्धा त्यांना त्या काळात मिळत नसेल. इतकंच नाही तर ट्रेन, बसेस ज्या होत्या वाहतुकीसाठी, त्यामध्ये सुद्धा या आफ्रिकन ब्लॅक पीपलना एंट्री नव्हती. द आफ्रिकन चिल्ड्रन इन अमेरिका वेर डिनाईड ॲडमिशन इन व्हाईट पीपल स्कूल्स. देअर वेर सेग्रिगेशन म्हणजे काय? तर त्यांना दूर ठेवलं जायचं, लांब ठेवलं जायचं, अछूतासारखं त्यांच्याशी त्यांना वागवलं जायचं की त्यांना शिवायचं पण नाही. अशा प्रकारे सेग्रिगेशनची भावना होती लोकांच्या मनात.
गोऱ्या लोकांच्या मनात. त्यांना अलग ठेवलं जायचं या काळ्या लोकांना. इन इंटरस्टेट बसेस अँड ट्रेन ऑल्सो दे had no permission. Now these African American men and women, they were and their white supporters organized, means they came together. आणि मग ही जी भावना त्यांच्या मनामध्ये या आफ्रिकन अमेरिकन लोकांमध्ये, जे आफ्रिकन लोक अनेक वर्षांपासून अनेक पिढ्यांपासून जे अमेरिकेत राहत होते, त्यांच्या मनात ही जी भावना होती की हे आपल्याला वेगळं वागवलं जाते, आपले साधे हक्कसुद्धा आपल्याला दिले जात नाही, ही भावना एवढी उचंबळून आली होती की असे समान विचार असणारे काही आफ्रिकन अमेरिकन लोक दे ऑर्गनाइज्ड अँड देअर व्हाईट सपोर्टर्स, त्यांचे काही त्यांना पाठिंबा देणारे काही गोरे लोकसुद्धा होते. म्हणजे ज्यांना खरोखर त्या गोऱ्यांनाही वाटत होतं की आफ्रिकन लोक जरी काळे असले त्वचेच्या रंगावरून तरीसुद्धा ते माणसंच आहेत आणि त्यांना अमेरिकनांसारखे गोऱ्या लोकांसारखे हक्क मिळावेत असं ज्या अमेरिकन गोऱ्या लोकांना वाटत होते त्यांनीसुद्धा यांना सपोर्ट केला. आणि मग असे हे आफ्रिकन अमेरिकन लोक आणि इथले अमेरिकेमधले काही व्हाईट पीपल जे त्यांचे सपोर्टर्स होते, दे ऑर्गनाइज, दे केम टुगेदर, ते एकत्र आले आणि त्यांनी ही मूवमेंट जी आहे ही नॅशनल लेवलवर अँड लोकल लेवलवर, म्हणजे स्थानिक पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर ही चळवळ यांनी उभारली. आणि the goals of this movement were to end racial segregations and discrimination. Discrimination म्हणजे भेदभाव. या संपूर्ण मूवमेंटचा, ह्या चळवळीचा एम, गोल एकच होता, तो म्हणजे हे जे सेग्रिगेशन होते, ही जे अलगत्वाची भावना होती किंवा हे जे डिस्क्रिमिनेशन होतं म्हणजे भेदभावाची जी भावना होती, भेदभाव करणे गोऱ्या आणि काळ्यांमध्ये, ही याच्या विरुद्ध लढणे ही एकच त्यांचं गोल होतं. अँड टू सिक्युर लिगल रेकग्निशन फॉर देम. आणखी एक त्यामागे त्यांचा उद्देश होता की आपल्याला कायदेशीररित्या अधिकृत मान्यता या देशाचे नागरिक म्हणून आपल्याला रिकग्निशन मिळावं, म्हणजे अधिकृत मान्यता आपल्याला मिळावी. आपण इतके वर्ष, इतके पिढ्या आपण अमेरिकेत राहतो आहे, तर आपल्याला अमेरिकेचं नागरिकत्व मिळावं, हे त्यामागची त्यांचा उद्देश होता. इन 1950s and 1960s this movement led by Martin Luther King Jr. challenged the white supremacy. आणि त्या काळातला या आफ्रिकन अमेरिकनांचा एक नेता होता, अतिशय प्रसिद्ध झाला. पुढे तो त्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पण झाले आणि ते होते मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर. यांनी काय केलं तर यांनी या चळवळीचं नेतृत्व केलं. इन 1954 रेव ब्राउन वॉन द राईट टू सेंड हिज चाइल्ड टू व्हाईट ओनली स्कूल. आणि 1954मध्ये रेव ब्राउन नावाचा जो आफ्रिकन अमेरिकन मनुष्य होता, त्याने आपल्या मुलाला गोऱ्या लोकांच्या, केवळ गोऱ्यांसाठी जी शाळा होती त्या शाळेमध्ये आपल्या मुलाला ॲडमिशन मिळवून देण्यात ते यशस्वी झाले. म्हणजे ही चळवळ कशी पुढे पुढे जात होती ते बघा. लोकांमध्ये जागृती येत होती आणि लोक आपल्या हक्कांविषयी, हे आफ्रिकन अमेरिकन लोक आपल्या हक्कांविषयी जागरूक होत होते आणि एकमेकांना जागरूक करत होते. In 1955, Rosa Parks refused to give up her seat to a white person in bus. 1955मध्ये रोजा पार्क्स नावाची जी स्त्री होती, जी आफ्रिकन अमेरिकन होती, तिने बसमध्ये गोऱ्या माणसाला आपली सीट देणं नाकारलं. म्हणजे हळूहळू या लोकांमध्ये धैर्य एकवटत होतं. गोऱ्या लोकांच्या अन्यायाविरुद्ध लढा देण्याचं धैर्य एकवटत होतं. द आफ्रिकन अमेरिकन्स डिमांडेड अँड गेन integrated schools and common schools with the white, equal rights and higher education, decent housing and aim to bias against them. आणि अशा प्रकारे ही जी मूवमेंट आहे ही हळूहळू तिचं स्वरूप एवढं प्रचंड मोठ्या प्रमाणावर विस्तारत गेलं की ही संपूर्ण देशव्यापी चळवळीने या आफ्रिकन अमेरिकन्सना काय मिळवून दिलं तर त्यांची हक्काचे
हक्काची घरं, त्यांना अमेरिकेमध्ये राहण्याचा समान हक्क, इतकंच नव्हे तर उच्च शिक्षण घेण्याबद्दलचा समान हक्क आणि अमेरिकेमध्ये आपल्याला अमेरिकन नागरिकत्व मिळवण्याचा समान हक्क या चळवळीद्वारे त्यांना मिळाला. आणि अशीच ह्या चळवळीमध्ये वी शॅल ओव्हरकम हे गीत त्यावेळेला रचलं गेलं होतं आणि त्या काळातली जी मुवमेंटमध्ये सामील झालेली लोकं होती ती स्फूर्ती येण्यासाठी हे गीत म्हणत असत. तर अशा प्रकारे ह्या गाण्यामागची ही भूमिका होती ती मी आता तुम्हाला सांगितली. आय होप की तुम्हाला हे गाणं कशा प्रकारे आणि कशासाठी निर्मिलं गेलं त्यामागची भूमिका कळली असेल. आता आपण या कवितेकडे वळू.